पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। 7 ते 10 घरं पाण्यात पूर्णपणे बुडालेत। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत मदत आणि बचाव कार्य राबवले। दौंड तालुक्यातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे घरातील धान्याची पोती भिजली, तसंच जीवनावश्यक वस्तूंचं सुद्धा नुकसान झालं। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उजनीच्या बॅकवॉटर परिसरात ढगफुटी झाली। ढगफुटी होऊन संपूर्ण पाऊस उजनीच्या बॅकवॉटर परिसरात पडलाय। पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना उजनी परिसरात ढगफुटी झाल्यानं उजनीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होताना दिसते। माळशिरस तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत आहेत। अशातच रेडे गावातील ओढा सध्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालाय। बंधारावरून पावसाचं पाणी वाहत असून जुना वाहतुकीचा पूल पाण्याखाली गेला। बारामती तालुक्यातील पिंपळी इथल्या नीरा डावा कालव्याला भगदाड पडले। कालव्याला भगदाड पडल्यानं रस्त्यावर पाणी आलं, तसंच शेत आणि घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। बारामतीच्या लिमटेक जवळील काटेवस्ती परिसरातील कॅनलचा भराव खचून लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, तसेच कॅनल फुटल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती। या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यात यश आलं। इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावच्या ओढ्याला पूर आला, त्यामुळे घरात पाणी शिरले, त्यानंतर अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। विशेष म्हणजे ही घटना पहिल्यांदाच घडली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले होते। पुण्याच्या दौंड तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले। या पावसाच्या पाण्यात एक 4 चाकी वाहन वाहून गेले। पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मात्र ठप्प झाली। पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली हद्दीत पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे वाहनधारकांची चांगली तारांबळ उडाली। दरम्यान एका ट्रॅक्टरला पाण्यातून बाहेर काढण्याचा थरारक प्रयत्न काही नागरिकांनी केला। सोलापूरच्या माळशिरसमध्ये रस्त्यावर असलेल्या पावसाच्या पाण्यात चक्क बैलगाडी वाहून गेले। खताची 15 पोती वाहून नेणारी बैलगाडी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठं नुकसान झालंय। यामध्ये प्रसंगावधान साधून स्थानिक आसपासच्या शेतकऱ्यांनी बैलास व शेतकऱ्यास वाचवले। पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्व्हिस रोडला पावसामुळे ओढ्या नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालं, तसेच झाडे कोसळल्याने वाहतूक मात्र ठप्प झाली। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये पावसानं थैमान घातले। मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झालाय। विशेषतः पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचं तलावात रूपांतर झालं। पुण्याच्या दौंड शहरालगतचा असणाऱ्या पवार पॅलेस येथील रेल्वेच्या पुलाखाली पावसामुळे पाणी साचलं। या साठलेल्या पाण्यामुळे दौंडकडून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक खोळंबली। पुलाखालील रस्त्यावर पाणी साचल्याने दौंडकडून नगरकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केलाय। बारामती MIDC मधील तडा गेलेल्या इमारतीची पाहणी केली। या इमारतीमधील कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। साताराच्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसरात पाऊस कोसळलाय। परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने ओढे नाले तलाव बंधारे ओसंडून वाहत आहेत। तर ऐतिहासिक पुष्कर तीर्थ तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून तलावाच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली। साताराच्या माण तालुक्याच्या बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते। दहिवडी फलटण शिंगणापूर फलटण आंधळी मलवडी मलवडी कुळकजाई हे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली। साताराच्या दुष्काळी माण तालुक्याला पावसाने झोडपून काढले। शिखर शिंगणापूर नजीक असलेल्या वावरहेरे डंगिरेवाडी मार्गावरील संपूर्ण रस्ताच पावसाने वाहून गेलाय। पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावरील डांबराचा थर अक्षरशः उखळून बाजूला पडला। साताराच्या फलटणमधील कोळकी रस्त्यावर मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आलाय। या पुरामध्ये एक दुचाकीस्वार अडकला होता। पाणी असतानाही गाडी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात हा दुचाकीस्वार अडकला होता। स्थानिकांनी दुचाकीस्वाराला तत्काळ बाहेर काढलं, त्यामुळे तो बचावला।